तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगडे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये. आज नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर ठरलेला आहे. महापौर म्हणून भाजपच्या नगरसेविका सुजेता पाटील, उपमहापौर दशरथ भगत हे झालेले आहेत. शिवसेनेने उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या नेतृत्वाने सांगितलं की भाजपला अप्रत्यक्षपणे ही मदत झालेली दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेवाले म्हणतात युतीचा धर्म आम्ही पाळला, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये शिवसेनेने भाजपला मदतीचा हात दिला का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये आपली कामं व्हावी किंवा अनेक काही महापालिकेतले विषय असतात, त्यामुळे संघर्ष नगरसेवकांमध्ये होऊ नये या दृष्टीने शिवसेनेच्या नेतृत्वाने ही दखल घेतली का, किंवा राजकीय चुणूक जे दाखवायची असते ते दाखवण्याचा प्रयत्न शिंदेच्या नेतृत्वाने केलाय का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण या निवडणुकीमध्ये जरी शिंदेच्या शिवसेनेचा उपमहापौर झाला नसला तरी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत एक राजकारणामध्ये दिलदारपणा दाखवला का, हाही महत्वाचा मुद्दा आहे. कारण शेवटी जरी पराभूत होणार असले तरी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करता आली असती. मात्र त्यांनी जे आहे ते उमेदवारी अर्ज मागे घेऊन एक प्रकारे भाजपला मदतीचा हात अप्रत्यक्षपणे इथे आपल्याला पुढे करताना दिसून येते. त्यामुळे जरी संजीव नाईक म्हणून शिंदेच्या शिवसेनेचे आभार जरी म्हटले असले तरी हा संघर्ष आता येणाऱ्या ज्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्यावेळेला सभागृहामध्ये होईल तो पुन्हा एकदा संघर्ष आपल्याला दिसणार आहे. आजच्या निमित्ताने शिवसेना भाजपने एकमेकांना मदतीचा हात दिला आणि भाजपने सुद्धा त्यांचे आभार जे आहे ते व्यक्त केलेला दिसून येत आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.